सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 34 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुबेरने त्यानं बांधलेलं वडिलांच्या हद्दीतलं टॉयलेट फोडून टाकलं आणि लगेच कुसुमसाठी नवीन टॉयलेट बांधलं. आणि तिला आता तिच्या नवऱ्याचा फार अभिमान वाटत होता. आणि ती म्हणाली, अहो थँक्यू बरं का. आणि तिचं इंग्लिश ऐकून कुबेर हसला आणि म्हणाला, कुसुम अगं खूप बदल झाला आहे गं तुझ्यात. मला तरी विश्वास बसत नाही की तू तीच कुसुम आहे ना, जी मला एक क्षणही तिच्या डोळ्यासमोर बघणं पसंत करत नव्हती. मी घरात आलो की बाहेर पळून जायची. ही तीच कुसुम आहे का, जी आधी माझ्या जखमेवर अजिबात फुंकर घालत नव्हती. आणि कुसुम म्हणाली, नाही, ती कुसुम मी अजिबात नाही. ती कुसुम तर कधीच मेली. आज जी तुमच्यासमोर आहे ती पहिली कुसुम नाही, तर ही कुसुम ती आहे जिचा पुनर्जन्म झाला आहे, जी तुमच्यावर प्रेम करते. आणि ही कुसुम तुमच्या बाळाची आई आहे. मग कुबेर म्हणाला, पण तुला माझा अभिमान का वाटतोय? टॉयलेट तोडलं म्हणून की मी आईबापाला उलट बोलतोय म्हणून? कुसुम म्हणाली, अजिबात नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलांना उलट उत्तर द्यावं असं मला कधीच वाटत नाही. आणि टॉयलेट तोडलं म्हणून मला वाईटच वाटलं. शेवटी ते उद्ध्वस्त झालं आणि त्याचा फायदा कोणालाच होणार नाही. ते निदान असतं तर कोणीतरी वापरलं असतं ना. पण या लोकांना समजतच नाही की आपला किती फायदा घ्यावा. कुबेर म्हणाला, बरोबर आहे तुझं. अगं या लोकांनी खूप फायदा घेतला आहे माझा. पण मला सांग, असा किती संसार त्यांचा वर आला आहे गं. ते त्यांच्या मुलासाठी इतकं झटत होते. पण तुला सांगतो कुसुम, दात टोकरून पोट भरत नसतं. त्यासाठी नियत चांगली असावी लागते. मग काही कमी पडत नाही. सतत दुसऱ्यासाठी बिनबघवेपणा केला की आपलं चांगलं होतं असं नाही. कुसुम म्हणाली, खरंच चांगुलपणाच्या बाबतीत तुम्ही माझ्यापेक्षाही वरचढ आहात. पण आज तुमच्याही सहनशक्तीचा अंत झाला ना. आणि मी सुद्धा खरं सांगू का, खूप सहन करते, पण शेवटी मलाही राग येतोच. तो म्हणाला, कुसुम आता मला कळतंय की हे लोक तुला किती त्रास देत असतील. आणि म्हणूनच तू अशी त्यांना सुद्धा पदर खोचून वेडं वाकडं भांडत असतेस. कारण या लोकांनाच बोलण्याची रीत नाही, तर मग यांच्याशी बोलताना आपण तरी का रीत पाळायची, असंच तुझं मत आहे ना. कुसुम म्हणाली, अगदी बरोबर. जर समोरचा वेडा वागत असेल 2-3 वेळा आपण समजून घेऊ शकतो. पण तो जर मुद्दाम वेड घेऊन आपल्याशी बोलत असेल तर आपल्यालाही वेडच व्हावं लागतं. वेड्याला सुधारण्यासाठी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त वेडं व्हावं लागतं. कुबेर म्हणाला, आता मला तुझं पटत आहे. पण आता एक काम कर, मी गेलो ना की ते तुला पुन्हा त्रास देतील. म्हणून तू जास्त दिवस इथे थांबू नको. तू तुझ्या माहेरी जा. कुसुम म्हणाले, अजिबात नाही. आता तर मला डबल काम वाढलं आहे. आता मला आपल्या शेतीची काळजी घ्यायची आहे. कुबेर म्हणाला, तू एकटी काय करशील? यावर्षी राहू दे, पुढच्या वर्षीपासून आपण शेती करू. आणि आता तरी मला पैसे दे ना. ती म्हणाली, कशाला? कुबेर म्हणाला, अगं मुंबईला जायला खर्च तरी दे की. मी चालत जाऊ का? आणि मग तिने पेटी उघडून त्याला त्यातून पैसे दिले. आणि तो म्हणाला, आणखीन 2,000 दे ना. ती म्हणाली, कशाला आणखीन? कुबेर म्हणाला, नानांना देतो. अपेक्षा असते गं त्यांची माझ्याकडून काहीतरी. शेवटी कसाही असला तरी बाप आहे ना जन्मदाता. त्याला विसरता येत नाही. शेवटी त्याच्यापासूनच माझं अस्तित्व आहे. आता कुबेरला वाटलं की कुसुम चिडेल, ती पैसे देणार नाही. पण कुसुमने हसत हसतच काहीही आडेवेडे न घेता त्याच्या हातावर आणखीन 2,000 रुपये टेकवले. आणि कुबेर हसला आणि म्हणाला, कुसुम हे सगळे मामींचे संस्कार आहेत बरं का. सासू सासऱ्यांना विसरायचं नाही, एक घासही टाकून खायचं नाही, असं शिकवतात ना त्या तुला. नाहीतर तू इतकी चांगली नाहीस. कुसुम आता खूप हसली आणि म्हणाली, हो मी आहेच मी खबीस. जो माझ्याशी वाकडं वागतात ना, मी त्यांच्याशी वाकडंच वागते. मग कुबेरने 2,000 रुपये वडिलांना दिले. आणि आज कुसुम कुबेरला निरोप देत होती. तिचं अंतःकरण थोडं जड झालं होतं. तो 2-3 महिन्यातून यायचा आणि 15 दिवस राहायचा. आणि लग्नाला त्यांच्या 8-9 वर्ष होत आली होती. पण विरहानंतरचा त्यांचा रोमॅन्स खूपच जंगी असायचा. कुसुमला सुद्धा आता नवऱ्याची गोडी लागली होती. जशी त्याला बायकोची आवड होती, नाद होता, चटक होती, तशीच कुसुमला सुद्धा आता त्याची आवड, चटक आणि नवऱ्याचा नाद लागला होता. आणि ती त्याला सोडायला तयारच नव्हती.
तिचं मन थोडं जड झालं होतं त्याला निरोप देताना, आणि ती त्या मऊ मऊ गादीवरून उठतच नव्हती. तो म्हणाला, कुसुम अगं जाऊ दे ना, आजची बस गेली तर पुन्हा बस मिळणार नाही. कुसुम म्हणाली, जाऊ दे ना मग बस, म्हणून तर मी सोडत नाही तुम्हाला. आजच्या दिवस थांबा ना. कुबेर म्हणाला, का गं, नवीन लग्न झालं तेव्हा तर मी कधी मुंबईला जाईन याची वाट बघत बसायची ना तू. मग आता खूपच प्रेम करायला लागलीस का माझ्यावर. ती हसून थोडी लाजली आणि म्हणाली, मग आधी मला तुम्ही आवडत नव्हता आणि तुमचं ते, असं म्हणून ती गप्प बसली. कुबेर म्हणाला, माझं काय काय माझं काय आवडत नव्हतं. ती आणखीन खूप लाजली आणि ओंजळीत तोंड लपवून म्हणाली, काही नाही, मला लाज वाटते. कुबेर म्हणाला, आता लाजायचं काय त्यात, सांग ना काय म्हणायचं आहे तुला. असं म्हणून त्यानं त्याची एक तंगडी तिच्या पूर्ण अंगावर टाकली आणि तिला मिठीत पकडून जेर बंद केली. तशी ती घाबरून म्हणाली, अहो दरवाजा उघडा आहे ना, कुणीतरी पटकन आत घुसेल. मग कुबेर उठला आणि त्यानं दरवाजा लावून घेतला आणि नेमका सासरा त्याच्या घरी येत होता आणि त्याला वाटलं मला बघूनच कुबेरनं दरवाजा लावला आणि सासऱ्याची बाहेर बडबड सुरू झाली. कुसुम म्हणाली, अहो मामा ओरडतात का बाहेर, काय झालं बघूया तरी. कुबेर म्हणाला, जाऊ दे ग, ते त्यांचं नेहमीचंच आहे, त्यांच्या ओरडण्यानेच एखाद्या घराला आग लागेल, असा आहे तो. पण तू सांग ना, तू काय म्हणत होतीस. मग कुसुमनं थोडासा घसा साफ केला आणि म्हणाली, ते मला त्रास व्हायचा ना सुरुवातीला. कुबेर म्हणाला, कसला त्रास व्हायचा तुला. ती म्हणाली, जा तिकडे, इतकं पण समजत नाही का, मुद्दाम करत आहात ना. आणि कुबेर आता हट्ट करूनच म्हणाला, सांग ना सांग ना. मग ती पुन्हा थोडं हसत म्हणाली, ते तुम्ही त्या नाही का छपराच्या घरात चिमणीच्या उजेडात माझी साडी वर करून पहिल्यांदा केलं होतं, ते मला सोसत नव्हतं, खूप दुखत होतं, म्हणून तुम्ही मला नकोसे वाटत होता आणि तुमची भीती वाटायची. आणि आता कुबेर खूप हसला आणि म्हणाला, अच्छा ते होय, मी तुझ्या कानात बोट घालत होतो ते सोसत नव्हतं का तुला. आणि ती काहीच न करून म्हणाली, कानात बोट कुठे, तेव्हा इथे खाली. आणि पुन्हा जीभ चावून गप्प बसली आणि खूप हसायला लागली लाजून. आणि आता कुबेरसुद्धा खूप हसत होता आणि त्याच्या हसण्या किदळण्याचे आवाज ऐकून तर सासरा आणखीनच वटवट करत होता. आणि सासू बाहेरून म्हणाली, अहो काय त्यांच्या दारात गेलाय भिकाऱ्यासारखं, त्यांना आहे का बापाची किंमत. बापाच्या तोंडावर दरवाजा लावून घेतलाय, या इकडं. आणि कुसुम म्हणाली, अहो आता तर आत्यांचा सुद्धा आवाज येतोय, ते आपल्यालाच काहीतरी म्हणत आहेत का, बघूया ना. कुबेर म्हणाला, ती तुझी आत्या नाही, ती हवा आहे, हवा, लागलेल्या आगीला आणखीन भडकवणारी, नुसती आग लावी बाई आहे ती. आणि आता तू गप्प बस बरं, असं म्हणून तो तिच्यावर आला आणि पुन्हा दिवसाच त्यानं फक्त तिची साडी वर करून तिच्यासोबत थोडीशी रोमॅन्टिक छेडछाड केली आणि तिलाही तृप्त केली आणि तोही तृप्त झाला. आणि मग तिला म्हणाला, कुसुम आता नाही ना माझा त्रास होत, आता सोसत आहे ना तुला सगळं. ती हसली आणि त्याचा गाल दातात पकडून अल्लडपणात म्हणाली, हो, आता मला तुमच्यासारखे 2 असले तरी सोसतील. तसा कुबेर चकित झाला आणि तिला म्हणाला, मूर्ख आहे का गं तू, म्हणजे तुला 2 नवरे हवेत का. आणि कुसुम लाजून गप्प बसली. तिला कळलं की आपली चूक झाली बोलताना. ती म्हणाली, तसं नाही हो, मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे एकच तुम्ही, पण तुमचं ते सोसल मला. कुबेर म्हणाला, तुला ना अजून बोलण्याची अक्कल नाही. आणि मग जरा वेळाने त्याने दरवाजा उघडला आणि तो फ्रेश होऊन मुंबईला जाणार होता. आणि झालं इतक्यात बाप दारात हजर झाला. त्याला त्याच्या बायकोला पुन्हा पिन मारून पाठवला होता. ती म्हणाली होती, अहो आता कुबेर मुंबईला निघून जाईल, त्याआधीच बांधावरच्या बाबडीचं काय असेल ते बघा आणि बोला त्याच्याशी, तेवढंच एखाद्या पिकाचे पैसे निघतील. तो मुंबईला गेल्यावर कुसुम एकाचं 2 करून त्याला सांगेल आणि पुन्हा तो कुऱ्हाड घेऊन आपल्या अंगावर येईल. कुबेरनं टॉयलेट फोडून टाकल्यावर ते लोक थोडेसे शॉकच झाले होते. त्यांना असं वाटलं नव्हतं की कुबेर टॉयलेट फोडेल, म्हणून खूप नाक उचलून तुझं टॉयलेट काढून घे, तुझं टॉयलेट काढून घे असं म्हणायचे. त्यांना वाटायचं की तो गप्प बसेल, पण कुबेरनं खरंच त्याचं टॉयलेट उद्ध्वस्त करून टाकलं. त्यांचाही फायदा झाला नाही आणि कुबेरचाही फायदा झाला नाही,
पण काय करणार, अशा बिनडोक माणसांना वठणीवर आणायला असंच करावं लागतं. किती तो अप्पलपोटेपणा करायचा, त्याला मर्यादा असते की नाही. मग आता बाप त्याला दम देऊनच म्हणाला, हे बघ कुबेर, जी तुला 4 एकर मळ्याची शेती वाटून आली आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही रताळी लावली आहेत आणि ती रताळी आम्हीच काढून घेणार, लक्षात ठेव. आणि ज्या बाबळ्या आहेत, 13 बाबळे आहेत, त्या बाबळी आणि लिंबाची झाडं आम्ही सांभाळली आहेत, तर त्यासुद्धा मी कापून घेणार. आता 13 गुणुले 5 म्हणजे एक बाबळ 5,000ला जाते, तर 65,000 रुपयांच्या त्या बाबळी आणि लिंब होते. आणि सासऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. कुसुम लगेच म्हणाली, मामा, आता त्या बाबळी आमच्या झाल्या, तिथे तुमचं काही शिल्लक नाही. आणि आता 65,000साठी सासऱ्याने सरळ विळा घेतला आणि कुसुमच्या हातात देत म्हणाला, घे घे घे, हा विळा घे. आता तुला वाटणी मिळाली म्हणून सासऱ्याला तरी कशाला जिवंत ठेवतेस, तो तरी काय कामाचा, मारून टाक मला पण. तू सुद्धा कधी इतकी जमीन बघितली आहेस का गं, म्हणून रुबाब करतेस. आणि हा प्रकार बघून कुसुम घाबरली आणि कुबेर म्हणाला, ठीक आहे, तुमच्या बाबळी तुम्ही काढून घ्या, कोणाला विकायच्या असतील तिकडे विका, पण तमाशा करू नका. आणि मी इथून गेल्यानंतर कुसुमला पुन्हा कोणीच त्रास द्यायचा नाही, लक्षात ठेवा. मग आता सासरा खुश झाला आणि यंदाचं वर्ष तरी जमिनीत फिरकायचं नाही असं ठरवलं होतं कुसुमनं. कारण कुबेरनं तिला तसं सांगितलं होतं, पण तरीही विहिरीतलं पाणी फक्त दीर ओढणार म्हणून तिला वाईट वाटायचं. मग कुबेर गेला. कुसुमचं व्यवस्थित चाललं होतं. ती आणि बाळ व्यवस्थित राहत होते. तिला आता सगळं जागच्या जागी होतं. घरात गॅस होता, टॉयलेट होतं, कुबेरनं बाथरूमसुद्धा बांधून घेतलं होतं. घरामध्ये TV होता, फ्रीज होता, बेड होता. ती खूप आरामात राहत होती. कोणाचं कर्जसुद्धा नव्हतं. दागदागिनेसुद्धा होते तिच्या अंगावर. आणि हे मात्र तिच्या सासूला आणि जावंला बघवत नव्हतं. कारण त्यांची परिस्थिती होती तशीच होती. इतकं लुबाडून खात होते, जीवाचा आटापिटा करून पैसा वसूल करत होते, तरीही परिस्थिती काही सुधारत नव्हती. मग सासऱ्यानं 65,000च्या त्या बाबळी कापून घेतल्या, त्या विकल्या. आणि तेव्हा कुठे सासऱ्याचा आणि सासूचा जीव भांड्यात पडला. त्या दोघांचा आत्मा थंड थंड झाला. रताळी तर गाडी भरून निघाली, पण एक रताळंसुद्धा कुसुमला दिलं नाही. कुसुमला वाटायचं की आमचं पाणी ओढत आहेत, त्याऐवजी एखादं रताळं तरी द्यावं बाळाच्या हातात. पण नाही, त्यांची इतकी दानतच नव्हती. आणि सासरा आणि दीर तर खरडून खरडून पाणी ओढायचे विहिरीतून, ती अगदी तळाला जाईपर्यंत. आणि आता त्यानं जमीन घेतली तर घेतली, पण पाणी तरी मिळतंय ना त्यांच्या हिश्श्याचं, म्हणून ते खुश होते. यांनी शेती पिकवूच नये असंच त्यांना वाटायचं. तरीही कुसुम इनडायरेक्टली एकदा म्हणालीच, आमचं पाणी ओढता आणि माझ्या बाळाच्या हातात एक रताळं तरी दिलं का हो मामा तुम्ही. तर सासू म्हणाली, अगं ओढ तुझ्या वाटणीचं पाणी आणि दे सोडून मोकळ्या रानात, तुला कोण नको म्हणतंय होय. आता कुसुम गप्पच बसली. पण यांनी मात्र डबल पिकं घ्यायला सुरुवात केली आणि सगळ्याच्या सगळा ऊस लावायला लागले. आणि आता अचानक कुसुमच्या बाळाला त्रास व्हायला लागला आणि ते खूप आजारी पडलं. त्याला खूप जुलाब लागले होते. 3 दिवस बाळ ॲडमिट होतं, पण कोणीही फिरकलं नाही तिकडं. साधा फोन नाही की चौकशी नाही. मग तिच्या आईनं सगळं पाहिलं. 4 दिवस कुसुम माहेरी गेली आणि पुन्हा परत आल्यावर थोरली आई बाळाला बघायला आली. आता कुसुम वेगळी राहिल्यापासून आणि वाटणी घेतल्यापासून थोरली आई कुसुमच्या शेतातही जायची. कुसुमचं मागं पुढं बघायची, कमी जास्त बघायची, घरीसुद्धा यायची. तीसुद्धा अगदी हक्कानं कुसुमच्या सासूच्या नाकावर टिच्चून सगळं करायची. मग सगळे लोक येत होते बाळाला पाहायला, पण सासू सासरा किंवा दीर जाऊ बोललेसुद्धा नाहीत. कुसुम कुबेरला फोन करून सांगायची आणि तिला दुःख वाटायचं. कुबेर म्हणायचा, कुसुम जाऊ दे, नको लक्ष देऊ, त्यांनी तुझ्या बाळाला बिस्किट पुडा दिला नाही म्हणून तू नाराज आहेस का, मी थाप लावतो बिस्किटाची, मग तर झालं. कुसुम म्हणाली, त्यांच्या बिस्किट पुड्यासाठी मी नाही हो बोलत, पण आपल्या बाळाला चुलता, आजी आजोबा, आत्या, चुलती हे कोणी नकोत का, सगळी नाती हवेत ना, म्हणून म्हणत असते मी. कुबेर म्हणाला, हे बघ, त्यांच्या नशिबात नाही कोणीच, जसं माझ्या नशिबात कोणीच नाही. माझ्या नशिबात जशी माझी बायको आहे तशीच त्याच्याही नशिबात त्याची बायको असेल.
तीसुद्धा तुझ्यासारखीच खमकी असेल. पण हा, आई बाबा मात्र त्याच्या नशिबात नक्कीच असणार. माझ्या नशिबात तर आईही नाही आणि बाप जिवंत असून तोही माझा नाही. आता एक दिवशी भर उन्हाचाच तिचा दीर बैल घेऊन निघाला होता शेतामध्ये चालतच, आणि त्यातला एक बैल पिसाळला आणि बैलानं तिच्या दीराला फरफटत ओढलं. काट्याच्या फांजरीमधून त्याला ओढून घेतला आणि दगडावर त्याचं डोकं आपटलं. अक्षरशः डाव्या हातावर दीर इतक्या जोरात आपटला आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला. पुन्हा त्याला दवाखान्यात नेला. सासू ओरडून आरडून कालवा करायला लागली, कारण आता तिच्या काळजाच्या तुकड्याला लागलं होतं ना, म्हणून. दीराचा हात गळ्यात आला. 8 दिवस दीर हॉस्पिटलमध्ये राहिला. पुन्हा त्याचं बिल आलं 76,000. आणि पुन्हा कुसुमने कुबेरला फोन केला आणि म्हणाली, अहो, रावसाहेबांचा हात मोडलाय हो. आणि कुबेर म्हणाला, आपल्या बाबळीचे पैसे गेले कुसुम. कुसुम तरीही हळहळत म्हणाली, नका हो असं बोलू. आणि मी जाते बरं का रावसाहेबांना पाहायला, खायला प्यायला घेऊन जाते. कुबेर म्हणाला, जाच तू. तुझा चांगुलपणा काही केल्या सुटणार नाही, नाहीतर तुला झोप यायची नाही. आणि ऐक ना, यावेळी मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणणार आहे. पण तू ते घालशील ना? कुसुम काहीच न कळून म्हणाली, आता आणखीन कसलं सरप्राईज आणताय? कुबेर म्हणाला, ते तुला आल्यावरच सांगेन. आणि कुसुमला कुबेर हळूच म्हणाला, कुसुम, एक पप्पी दे ना. आणि कुसुम आता लाजून खूप हसायला लागली. ती म्हणाली, हे काय भलतंच, मी नाही जा. आता असं तो पहिल्यांदाच काहीतरी फोनवर मागत होता. कुसुम खूप हसत होती आणि सासूला वाटलं दीराला लागला आहे म्हणून कुसुम खुश होऊन नवऱ्याला सांगते. म्हणून सासू इनडायरेक्टली शिव्या द्यायला सुरुवात केली. रांडा मेल्या, कोणाची दृष्ट लागली माझ्या पोराला, काळ्या जिभीच्या, काळ्या नजरेच्या, माझ्या मुलावर करणी केली, हिनंच हिच्या आईकडून काहीतरी देव वगैरे घातला असेल, वगैरे वगैरे सासू बोलत होती. आता हे पहिल्यांदाच लागलं होतं पिंट्याला. जन्मल्यापासून तिनं खूप काळजी घेतली होती पिंट्याची. पण कुबेरला मात्र इतक्या जखमा झाल्या होत्या. मोडला होता, तोडला होता, भाजला होता, पण त्याच्यासाठी हिच्या तोंडातून एकही शब्द तळमळीचा निघत नव्हता. पण आता कुसुम त्या शिव्या ऐकून गारच झाली आणि तिला खूप वाईट वाटलं. मग ती त्या दिवशी दीराकडे गेली नाही, पण दुसऱ्या दिवशी मग ती तिथेच बाजूला असलेल्या शेडमध्ये त्याच्यासाठी खाऊ घेऊन गेली. आता रावसाहेब थोडासा बोलला, पण अनिता मात्र कसलीच बोलली नाही. ती एक खूपच आडमुठी गर्विष्ठ मुलगी होती. कसलाच सारासार विचार करायची नाही ती. लहान मोठं तिला कळत नव्हतं. आपल्या घरी कोणीतरी आलंय, मग त्याची आपुलकीने विचारपूस करावी, झालेली भांडणं सोडून द्यावीत, एवढं सुद्धा तिला कळत नव्हतं. ती खूपच दीर्घद्वेषी होती. आणि कुसुमने तिचा मिक्सर सुरू केला. तो मात्र इतके दिवस होऊनही खणखणीत चालत होता. कुबेरचं कामच असं होतं, एकदम रुबाबदार. हलकी सलकी वस्तू तो घरात आणतच नव्हता. मग आता अनिताचे पिरियड सुरू होते म्हणून तिची सासू स्वयंपाक करत होती आणि मसाला करण्यासाठी तिने अनिताचा मिक्सर सुरू केला आणि सासू करून मिक्सर बिघडला. भांडं तुटलं आणि अनिता खूप रागात म्हणाली, तुम्हाला जमत नाही तर मिक्सरला हातच का लावला? आत्या, तुम्हाला उकळामध्ये शेंगदाणा कुटायला काय झालं होतं? सासरा म्हणाला, अनिता, मिक्सर हलका असेल म्हणून तुटला. आणि आता ती चिडली. अनिता हमरी तुमरीवर येत म्हणाली, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे? माझ्या बापानं हलकं साहित्य दिलं आहे का? तुम्हाला ते वापरता येत नाही ते सांगा ना. तुमची ना लायकीच नाही असलं काही द्यायची. एक तर तुमचं छपराचं घर आणि वर तुम्हाला सगळं सामान पाहिजे होतं. कधी बघितलं तर आहे का असलं साहित्य? आणि सासरा गप्पच बसला. आता हा होता सासूनं केलेल्या लाडाचा परिणाम. कुसुम सगळं बाहेरून ऐकत होती आणि सासू मात्र खजील होऊन गप्प खाली मान घालून बसली होती.